हुपरी इथल्या सुमारे 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची राज्य सरकारनं उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं हुपरी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं आजच्या दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे। आज कोल्हापूर जिल्हा अखिल भारत हिंदू महासभेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। हुपरी शहरासाठी 46 कोटींची पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण आहे। या कामाला लागलेला विलंब, तांत्रिक विसंगती या विरोधात अखिल भारत हिंदू महासभेनं हुपरी नगर परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। दरम्यान सोमवारी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे, नगरसेवक आमेय जाधव, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, अमर माने यांनी आंदोलकांशी चर्चा केली, पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही। आज अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी केली। तोडगा निघाला नाही तर बुधवारपासून बेमुदत गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या उपोषणात अखिल भारत हिंदू महासभेचे हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, शिवाजी शेटके, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भारत मेथे, नितीन काकडे, संतोष परीट, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, शुभम पांढरबळे, रोहित भोरे यांच्यासह कार्यकर्ते बसले आहेत।